ज्यावेळेला आम्ही हे आंदोलन सुरू केलं होतं त्यावेळेला आम्ही सांगितलं होतं निदान चहा पियाला तरी एकत्र या. चहा पियाला एकत्र आला तर त्याच्यातून संवाद होईल आणि संवादातून काहीतरी मार्ग निघेल. बडव्यांनी विठ्ठलाला घेरलंय हा म्हणून असं बोलून राजसाहेब झाले होते. हा, पक्षातून ते बाहेर गेले बाहेर होते. पडले. 6 जुलैला आषाढी एकादशी आहे, हो. विठ्ठलाची मोठी एकादशी आहे. हा. बहुतेक ही सुबुद्धी विठ्ठलानेच दोघांना दिली असावी. अच्छा. शिवसेना आणि मनसे हे पक्ष असे आहेत की त्यावेळेला जिथे ज्यावेळेला मोठा नेता बोलतो त्यावेळेला त्याच्या पुढे बोलण्याची कोणाची हिंमत नसते हो. किंवा त्याचं ऐकलं जात नाही. आदेश पाळणारी आम्ही आहोत. उद्धव ठाकरे हे अतिशय धोरणी आहेत. हा. त्यांचं प्लॅनिंग एकदम परफेक्ट असतं अच्छा. आणि राजसाहेब प्रचंड आक्रमक आहेत. एक प्रचंड आक्रमक आहेत, एक अतिशय संयमी आहेत. राजकीय पक्ष सुद्धा कुटुंब आहे, ते कुटुंब एक ह्याला हवं. कुठेतरी बाळासाहेबांना पुन्हा सामोरं जाताना जर सांगता आलं की साहेब काम फत्ते करून आलो. महाराष्ट्रात त्रिसूत्री भाषेचा अवलंब करण्यात यावा अशा पद्धतीचा निर्णय सरकारकडनं घेतला गेलाय आणि या निर्णयावरती फेरविचार करण्यात यावे. तसेच हा निर्णय मागे घ्यावा, म्हणजेच शालेय शिक्षणात 1ली ते 5वी पर्यंत हिंदी सक्तीची नसावी अशा पद्धतीचे एक हाक पूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला पाहायला मिळते आणि याच मुद्द्यावरनं राज्यभर रान पेटलेलं आहे. त्याच अनुषंगाने मराठी अभ्यास केंद्राचे शिष्टमंडळ हे सामाजिक कार्यकर्ते हे राज्यातील मुख्य पक्षांची नेत्यांची भेटीगाठी घेत आहेत. त्यातच त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली. त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंनी सांगितलं की येत्या काळामध्ये साधारणतः पुढच्या महिन्यामध्ये एक मोठा मोर्चा म्हणजे 7 जुलै हा मोठा मोर्चा होणार होता आणि त्यानंतर काही वेळातच आपण जर बघितलं असेल तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या शिवतीर्थावरती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी भेट घेतली आणि भेटीमध्ये त्यांनी सरकारच्या मराठी भाषेच्या सोबतच हिंदी भाषेचं सादरीकरण त्यांनी केलं की कशा पद्धतीची ती फायद्याची आहे, काय काय त्याच्यामधले काही गोष्टी काय त्यांच्यापुढे सादर. पण सर्व गोष्टी त्यांनी फेटाळून लावल्या राज ठाकरेंनी आणि जाहीर केलं त्यांनी की 5 जुलैला ह्या सक्तीकरणाच्या विरोधामध्ये हिंदी सक्तीकरणाच्या विरोधामध्ये सगळ्यांनी एकत्र येऊन मोर्चात सहभागी व्हा. हा मोर्चा जो निघणार आहे तो गिरगाव चौपाटीपासून तर आझाद मैदानापर्यंत असणार आहे. एका बाजूला हिंदीचं सक्तीकरणाच्या विरोधामध्ये महाराष्ट्र एकवटत असताना राज ठाकरेंनी दिलेली हाक याला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील साथ दिलेली आहे. म्हणजे आता साधारणतः दोघं भाऊ हे या मोर्चाच्या माध्यमातून एका मंचवरती पाहायला भेटणार आहे. मात्र 2010 पासनं ठाकरे बंधूंनी एकत्र यावं यासाठी कायमच माध्यमांमधनं आपल्या कृतीतनं त्यांनी दाखवून दिले की दोघं भाऊ जर एकत्र आले राज्यासाठी किती हिताचं आहे. असे हितचिंतक कट्टर शिवसैनिक सतीश वळुंज आपल्यासोबत आहे. सतीश सर, लेट्सअप मराठीमध्ये प्रथमतः मी तुमचं स्वागत करतो. धन्यवाद. दोघं भाऊ एकत्र येत आहे ठाकरे बंधू, हे तुमच्या जेव्हा कानावरती पडलं पहिली तुमची प्रतिक्रिया काय होती? प्रतिक्रिया जी प्रत्येक मराठी माणसाची प्रतिक्रिया तीच प्रतिक्रिया की आम्ही गेली 15 वर्ष वाट बघत होतो. ज्यावेळेला आम्ही हे आंदोलन सुरू केलं होतं त्यावेळेला आम्ही सांगितलं होतं निदान चहा पियाला तरी एकत्र या. चहा पियाला एकत्र आला तर त्याच्यातून संवाद होईल आणि संवादातून काहीतरी मार्ग निघेल. पण ते चहा पिणं काय होत नव्हतं. म्हणजे कुठच्या तरी प्रसंगातून ह्याच्यातून दोघं भाऊ एकत्र येत होते पण म्हणावा तसा संवाद येत नव्हता, प्रतिसाद मिळत नव्हता. ह्यावेळेला पहिल्यांदा असं झालं की राज ठाकरेंनी एक भूमिका मांडली की आमच्यामधले वाद हे महाराष्ट्राच्या अस्मितेपेक्षा आणि संजय मांजरेकरांच्या मुलाखतीमध्ये प्रश्नापेक्षा कितीतरी मोठे कितीतरी लहान आहेत, क्षुल्लक आहेत. त्याच्यामुळे ते बाजूला टाकायला काय हरकत नाही आणि एकत्र यायला हरकत. आणि त्याला इमिजिएट प्रतिसाद उद्धव ठाकरेंकडून आला जो ह्याच्या आधी कधीच आला नव्हता. आणि ह्या सगळ्याच्या नंतर आता हे पहिल्यांदा असं घडलंय की दोघं भाऊ पहिल्यांदा एखाद्या सामाजिक प्रश्नासाठी किंवा राजकीय प्रश्नासाठी एका व्यासपीठावर येतात. इतकी वर्ष दोघं एकच विचार मांडत होते. दोघांच्याही म्हणजे काय म्हणतात ते दोघांचाही ब्रेड अँड बटर एकच होता, मराठी माणूसच होता. मराठी माणसाचे प्रश्न मांडत होते, मराठी भाषेचे प्रश्न मांडत होते, मराठी लोकांचे प्रश्न मांडत होते. आणि आता स्थानिकांच्या नोकरीविषयी त्याच्यासाठी तर शिवसेना निर्माण झाली होती. तर आता ते सगळे प्रश्न घेऊन एकत्र असं आपण दोन बाजूने जाणारे आता एका मार्गावर आलेले आहेत. मराठी माणसाच्या दृष्टीने भाग्याचा दिन आहे.
भाग्याचा दिन आहे. आला सोनियाचा दिनू ज्याला म्हणतात ना, तो सोनियाचा दिन आहे माझ्या दृष्टीने. 5 जुलै हा म्हणजे सोनियाचा दिन असणार आहे हो, महाराष्ट्रातील कारण राजकारणामध्ये. कसं आहे की बडव्यांनी विठ्ठलाला घेरलंय हा. म्हणून असं बोलून राजसाहेब झाले होते. हा, पक्षातून ते बाहेर गेले बाहेर होते. पडले. 6 जुलैला आषाढी एकादशी आहे, हो. विठ्ठलाची मोठी एकादशी हा. आहे. बहुतेक ही सुबुद्धी विठ्ठलानेच दोघांना दिली असावी. अच्छा. आणि महाराष्ट्राचं दैवत आहे, काहीतरी चमत्कार घडवेल. बघूया काय होतंय ते. तुम्हाला वाटतं या मोर्चाचा खरोखर जो इफेक्ट आहे तो सरकारवरती पडेल आणि जी हिंदी भाषा जे सक्तीकरण आहे ते मागे घेऊ शकतं? मराठी माणूस किती एकजूट दाखवतो त्याच्यावरती आहे. कारण ही सक्ती वरवर भाषा जरी दिसत असली तरी एक प्रकारची सक्तीच आहे. एक साधं म्हणजे प्रायमरीतल्या पहिलीतल्या मुलाला तुम्ही 3 भाषा शिकायला लावणार आहात, इंग्लिश, मराठी आणि हिंदी. शक्य आहे का ते? का बर्डन टाकताय त्याच्यावरती? तुमच्या राजकारणापायी तुम्ही एका छोट्या जीवांचा का बळी देताय? थांबा ना, होतील ना. आम्ही 5वी पासून हिंदी शिकलो ना, आम्ही छान हिंदी बोलतो. 5वी पर्यंत थांबा, 5वी नंतर हळूहळू भाषा वाढवा ना. मुलांचा तो काय म्हणतात ते, त्यांची ग्रास्पिंग पॉवर पण तेवढी डेव्हलप होऊन दे ना. तर हा राजकारणासाठी तुम्ही मुलांचा बळी देऊ नका, गरज नाही आहे त्याची. तुम्ही 2010 पासून ठाकरे बंधूंनी एकत्र यावं यासाठी अनेक म्हणजे अनेक नेत्यांची भेटीगाठी घेताय. तुम्ही अनेक आपण जर म्हटलं चर्चासत्रात सहभाग दोघांनी एकत्र येण्याचे आवाहन देखील केलं होतं. किती दिवस तुम्हाला हे अशा म्हणजे काम करावं लागलं? कारण आता 2025 उजळलेलं आहे. 2025 कसं होतं की मी जेव्हा 2010ला चालू केलं होतं, मी कुठच्याही नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या नाहीत. मी सगळ्यात पहिल्यांदा माझ्या ह्या जे मी अभियान चालवलं त्या अभियानामध्ये मी कुठच्याही प्रस्थापित नेत्याला बरोबर घेतलं नाही. कारण कसं होतं की प्रस्थापित नेता बरोबर आला की त्याच्या फायद्यासाठी किंवा त्याला पुढे नेण्यासाठी काही आंदोलन चालू नाही ना वगैरे अशा प्रकारच्या शंका कुशंका निर्माण होतात. मी स्वतः डिक्लेअर करून टाकलं होतं की मला कुठचीही राजकीय अभिलाषा नाही, मला कुठचंही राजकीय पद नकोय. ज्या दिवशी हे आंदोलन मी संपवीन त्या दिवशी मी बाजूला होईन. मी 2010 ते 2014 हे आंदोलन चालवलं. 2014 मध्ये इलेक्शन नंतर मी ते स्थगित केलं, म्हणजे बंद केलं. म्हणजे त्याचं कारण ह्या सगळ्या गोष्टी चालवण्यासाठी प्रचंड पैसा लागतो. आम्ही भरपूर पैसे 4 वर्षामध्ये खर्च केले होते, अजून करणं शक्य नव्हतं. त्याच्यामुळे मी थांबवलं. पण कधी ना कधी, केव्हा ना केव्हा, ज्या ज्या वेळेला हा विषय निघत होता त्यावेळेला तुमची माध्यमातली लोक, पत्रकार बंधू हे सगळे माझ्याकडे येत होते, मला विचारत होते. मी माझ्या प्रतिक्रिया देत होतो. काही वेळेला चर्चासत्रामध्ये पण जात होतो. पण आशा सोडली नव्हती, पण फारसे प्रयत्नही होत नव्हते. अचानक हा विषय पुन्हा निघालाय आणि त्यांनी पहिल्यांदा सकारात्मक त्याच्या प्रतिक्रिया दोन्ही बाजूने आलेल्या आहेत. मध्ये मध्ये काड्या घालणारे, मध्ये मध्ये बोलणारी काही मंडळी आहेत. पण कसं आहे की तुम्हाला कोण वाटतं, कोण मंडळी ती नेमकी? नाही, काय कोणाची नावं घ्यायची गरज नाही, दोन्ही बाजूनी आहेत. अच्छा. ती का वेगवेगळे स्टेटमेंट्स करत असतात मलाही माहिती नाही. पण ठीक आहे, शिवसेना आणि मनसे हे पक्ष असे आहेत की त्यावेळेला जिथे ज्यावेळेला मोठा नेता बोलतो त्यावेळेला त्याच्या पुढे बोलण्याची कोणाची हिंमत नसते किंवा त्याचं ऐकलं जात नाही. आदेश पाळणारी आम्ही आहोत. एकदा नेत्याचा आदेश दिला की बाकीचे सगळे गौण आहेत. त्या बाकीच्या सगळ्यांच्या मागची शिवसेना ही 4 अक्षरं गेली तर त्यांच्यामध्ये काहीही शिल्लक राहणार नाही, याची कल्पना त्यांनाही आहे. त्याच्यामुळे हळूहळू गप्प बसतील. एवढ्या वर्षामध्ये तुम्ही हे अभियान चालू असताना तुमची उद्धव ठाकरेंची कधी भेट झाली किंवा राज ठाकरेंची वैयक्तिक कधी भेट झाली का? याविषयी तुम्ही त्यांची कधी मोकळ्यापणे बोलला होता या गोष्टी, मी अशा पद्धतीने करतोय? मी ज्या वेळेला 2010 मध्ये हे आंदोलन चालू केलं त्यावेळेला मी कोणालाही कल्पना दिली नव्हती. मी इव्हन बाळासाहेबांनाही कल्पना दिली नव्हती. माझ्या व्यवसायाच्या निमित्त, पेस्ट कंट्रोलच्या निमित्तानं मला बाळासाहेबांकडे जाणं येणं होतं. बाळासाहेबांशी माझा संपर्क येत होता, त्यांच्याशीच बोलणं व्हायचं वगैरे. पण मी असं काय करतो हे सांगायची हिंमत मला झाली नव्हती. 16 मे 2010ला मी अभियान चालू केलं आणि 14 मे 2010ला मला IBN वरती एका प्रोग्राम, मला कोण बॅकिंग कोणाचंच नव्हतं आणि अचानक म्हणा काय दैवी योगायोग मला ते IBN वरती प्रोग्रामला जायला मिळालं. मी जाताना बाळासाहेबांना घरी रवी म्हात्रेंच्या थ्रू निरोप दिला की अशाच्या प्रोग्रामसाठी मी जातोय म्हणून. साहेबांची काय रिॲक्शन येणार होती मला काहीही माहिती नव्हतं. पण माझा तो संपूर्ण प्रोग्राम साहेबांनी बघितला 14 मेला आणि 15 मेला रात्री साहेबांनी मला फोन केला. म्हणजे पहिल्यांदा
या विषयावरती माझं आणि बाळासाहेब साहेबांचं आणि माझं बोलणं झालं. ती म्हणाले, सतीश जे करतोयस ते तू राजसाठी करत नाहीस, तू उद्धवसाठी करत नाहीस, तू महाराष्ट्रासाठी करतोयस. आई जगदंबा तुझ्या पाठी आहे, माझे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत. मला बास झालं तेवढं. खूप मोठं वाक्य खूप होतं. मोठं खूप मोठं वाक्य होतं ते. इतिहासातलं त्याच्यानंतर मोठं बाळासाहेब वाक्य जेव्हा 5-1 मिनिटं माझ्याशी बोलले वगैरे वगैरे, आणि ती माझी पहिली बाळासाहेबांची भेट झाली. अच्छा. त्याच्यानंतर म्हणजे ह्या विषयाच्या संदर्भात, त्याच्या अगोदर मी बाळासाहेबांना अनेकदा भेटत होतो. त्याच्यानंतर मग मी 20 जून 2010 पहिली सभा दामोदर हॉलला घेतली. त्या सभेमध्ये मी शिवसेनेतल्या काही नेत्यांवरती टीका केली होती. कारण मला असं वाटत होतं की ते ह्याच्या युतीच्या आड येत आहेत वगैरे वगैरे वगैरे, आणि मला कोणाची भीती बाळगण्याचं काही कारणही नव्हतं वगैरे. 22 जूनला 2010 साहेबांनी मला घरी बोलवलं की घरी ये म्हणून. गेल्या पहिल्यांदा तासलं, जोडायला उभा राहिलायस की तोडायला उभा राहिलायस, तू दोघांच्या युतीबद्दल बोल, बाकीच्या नेत्यांबद्दल तू बोलू नकोस, जे काय बोलायचं ते मी बोलेन, ते माझं काम आहे म्हणून. मी माझी कारणं बोलण्याची सांगितली साहेबांना, ती पटलीही सुद्धा. साहेबांमुळे तरी जरी असं असलं तरी तू काय या विषयावरती बोलू नको वगैरे. ते झाल्यानंतर मग साहेबांनी उद्धवजींना बोलवलं. उद्धवजी त्यावेळेला जवळजवळ 15 मिनिटं माझ्याशी बोलले. उद्धवजींना माझ्या मागण्या मान्य नव्हत्या वगैरे, पण उद्धवजींनी पण त्यांची बाजू सांगितली, हे काय झालं वगैरे वगैरे वगैरे. अनेक गोष्टी सांगितल्या. त्या गोष्टी आता सांगण्याची गरज नाही, कारण मागचा कोळसा उघडण्यात काय अर्थ नाही. तर ह्या सगळ्या म्हणजे का झालं, कसं झालं, ह्या सगळ्या डिटेल्स साहेबांनी पर्सनली मला सांगितलेल्या आहेत. म्हणजे साहेबांनी अक्षरशः हृदय उघडं केलं असं म्हटलं तरी चालेल. अशी पण माझी आज तागायत राजसाहेबांबरोबर मुलाखत झाली नाही. आम्ही मोर्चा काढला होता तेव्हाही राजसाहेब मुंबईत नव्हते, त्यामुळे भेटले नाही. त्यानंतर त्यांच्याशी भेटण्याचा योग काही आलेला नाही अजून, पण भेटायला आवडेल, का नाही आवडणार. शेवटी ठाकरे आहेत, आमचे लाडकेच आहेत, नेतेच आहेत. आम्ही त्यांना कधीही परके समजलेलो नाही आहोत, आणि परके समजलो नाही म्हणून दोघांनी एकत्र यावं असं वाटतंय ना. असं देखील आता म्हणजे तुम्ही जेव्हा अभियान सुरू केलं तेव्हा असा देखील आरोप केला जात होता की तुम्हाला कोणतरी पुढे गेलेलं आहे, म्हणजे काही काही तुमचा स्वार्थ आहे असं म्हणून तुमच्यावर आरोप देखील त्यावेळेस झाले. असे अनेक विरोधक होते जे तुमचे आरोप प्रत्यारोप करत होते. मी काय स्वार्थ साधला हे तुमच्या पुढे आहे. मी जिथे आहे तिथेच आहे. दुसरी गोष्ट, जर मला खरोखरच स्पॉन्सर मिळाला असता तर मी आजपर्यंत अभियान चालू ठेवलं असतं. आम्ही खिशातून पदरमोड करून हे केलेलं आहे. बरं, राजकारण हा माझा धंदा नाही, उत्पन्नाचं साधन नाही. ते मी कधीही त्या विचाराने मी पडलो. मी तर राजकारणात नव्हतोच. मी फक्त शिवसेना आणि मनसे आणि ठाकरे प्रेमापोटी हे काम करत होतो, राजकारणासाठी करत नव्हतो. त्याच्यामुळे कसं आहे की बोलणाऱ्याची तोंड नाही ना धरता येत. बोलणाऱ्याची अनेक त्यावेळेलाही की यांना राष्ट्रवादीचा स्पॉन्सर आहे, अमुक आहे तमुक आहे, असे अनेक आरोप झाले, पण तो स्पॉन्सर कधी काय मला मिळाला नाही. बरं, आता तुम्ही म्हणजे दोघं भावांना तुम्ही थोड्या कमी तरुणपणात बघितलं असेल, त्यांना मातोश्रीवरती माघार चर्चा करताना दोघा भावांची शैली वेगवेगळी आहे. बरोबर आहे. राज ठाकरेंची शैली वेगळी, उद्धव ठाकरेंची शैली वेगळी. दोघांमध्ये करारा जबाब देण्याची कोणत्या नेत्यामध्ये तुम्हाला झलक पाहायला मिळाली? झलक दोघांमध्ये आहे, एक लक्षात घ्या. उद्धव ठाकरे हे अतिशय धोरणी आहेत. त्यांचं प्लॅनिंग एकदम परफेक्ट असतं. अच्छा. आणि राजसाहेब प्रचंड आक्रमक आहेत. एक प्रचंड आक्रमक आहेत, एक अतिशय संयमी आहेत. उद्धव साहेब किती संयम आहेत ते त्यांच्याकडे मुख्यमंत्रीच्या पदाच्या अख्ख्या महाराष्ट्राने बघितलं आणि अप्रिशिएट केलेलं आहे. त्याचबरोबर हे की दोन विभिन्न स्वभाव असतात ना. म्हणजे प्रबोधनकारांचा विचार केला तर बाळासाहेब त्याचा एक पार्ट होते. प्रबोधनकारांमधली जी आक्रमकता होती ना, त्याचा जर कोणी अभ्यास केला तर बाळासाहेब त्यातली एक ठिणगी होते असं म्हणायला पाहिजे. आणि त्या ठिणगीतली एक ठिणगी पुन्हा उद्धवजी आहेत आणि राजसाहेब आहेत. ते ठिणगी आहेत. उद्धवजी जास्ती नाही बोलत, पण आणि कसं आहे माहिती ना की म्हणजे राजसाहेबांच्या बाबतीत म्हटलं की कॉपी टू कॉपी आहे. कदाचित ते सतत त्यावेळेला लहानपणापासून साहेबांबरोबर राहिले म्हणून ती छबी असते. उद्धवजींना वरती थोडीशी मला असं वाटतं उद्धवजींमध्ये मासाहेबांची छटा जास्ती आहे. म्हणजे असं मला वाटतं. बर, तुम्ही राजसाहेबांचे मुलाखती बघितले असेल, ते मध्ये एक बाहेर पडताना बोलले होते की आता मी मातोश्रीवर चालले होऊन, असं एक मिश्किलपणे बोलले होते. त्यात देखील एक बातम्याच झाल्या होत्या.
मनात असेल ना कुठेतरी, कदाचित ते मनातलं बाहेर पडलं असेल, मातोश्रीवरती जायची इच्छा हा, असेल. हा, लहानपण मातोश्रीवर गेलेलं आहे. हा, अगदी बरोबर. समजलं ना, हा, की तो त्या कसा आहे तो हं, तो उंबरठा नाही ना विसरता येणार. हा, तर कदाचित ते मनात इच्छा असेल आणि आम्हालाही वाटतं. हं, मी तर सांगितलंय की तुम्ही युती करूच नका. हा, तुम्ही विलिनीकरणच करा. तुम्ही एकत्र या. पहिली शिवसेना एकत्र येऊन दे. हं. एकदा मराठी माणसाला विश्वास द्या की तुम्ही तेव्हा खरोखर. तुम्हाला असं का वाटतं, कारण आता शिवसेने बघा, शिवसेने खूप धक्के बघितले. सर्वात पहिले धक्का जर आपण बघितला असेल तर छगन भुजबळ, नारायण राणे, त्यानंतर पक्ष फुटलेला आहे, पूर्ण पक्ष फुटला. आणि म्हणजे त्याच्या पहिले मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील पक्ष सोडून गेले. म्हणजे इतके मोठे धक्का शिवसेनेने बघितला, त्यातून शिवसेना ठाकरे गट उभारी घेतोय. आणि त्यामध्ये तुम्ही म्हणताय की मनसे हा पक्ष दोघं एकाच विलिनीकरण का, असं तुम्हाला का वाटतं? काय आहे माहिती आहे ना, शेवटी विभागलेली ताकद एकत्र झाली तर त्याचा परिणाम होईलच ना. आणि महाराष्ट्राला असं वाटतंय की एक कुटुंब आहे ना, मग वेगळे का आहात? एक कुटुंब आहे, वेगळे का आहात? एक कसं आहे, एक स्वप्न बघितलं होतं की कमीत कमी दोघांनी एकत्र या बोला. हा. त्या स्वप्नापर्यंत पोचलो. हो, माणसाची हाव वाढतेच ना हो. हो. ती माझी हाव वाढली असं म्हणा ना. अच्छा. हाव वाढली. दोघं एकत्र या, पहिल्यासारखी शिवसेना होऊन दे. कोणी काय पद घ्यायचं, कोणी काय पद घ्यायचं, तुम्ही दोघांनी आपापसात बसून ठरवा. हा. आम्ही तेच सांगतो, आम्ही तुम्हालाही ऍक्सेप्ट केलं, आता आम्ही तुमच्या मुलांनाही ऍक्सेप्ट केलेलं आहे. अजून मराठी माणसांनी काय करायला पाहिजे? मराठी माणूस तेच सांगतोय की आमची ही मनोकामना तुम्ही पूर्ण करा. तुम्हाला सत्तेवर बसवायचं काम मराठी माणूस नक्की करेल, नक्की करेल. पण सत्ताधारी म्हणतात की मराठी भाषेचं फक्त यांना, म्हणजे यांचं घेणं देणं काय, हेच का मराठी भाषेच्या नावाखाली राजकारण कारण करताय? तुम्ही काय करताय ते दिसतंय ना. हं. तुम्हाला जर मराठीचं, तुम्ही तर विदर्भच मोकळा करायला निघालेला आहात ना. हं. महाराष्ट्राचे तुकडे करायची तुमची स्वप्न आहेत ना, हे अख्ख्या दुनियेला माहिती आहे. म्हणून आम्हाला त्याच्यासाठी आम्हाला मराठी माणसाचं नेतृत्व करणारी एक मजबूत संघटना हवी आहे. आणि ती संघटना फक्त शिवसेना शिवसेना आणि शिवसेनाच आहे. दुसरी कुठचीही संघटना मराठी माणसाचं हित इतक्या याने बघू शकणार नाही, करणार नाही. आणि हे दिसतंच आहे ना, कोण आणून बसवलंय. तुम्हाला जर मराठीची हे चाड असती तर तुम्ही हिंदीचं हे लादून घेतलं नसतं लोढणं. हिंदी राष्ट्रभाषा नाही आहे तुमची मान्य केलेली, कोणीच नाही आहे. साऊथ इंडियामध्ये जाऊन दाखवा, करून दाखवा. कुठेतरी नॉर्थचं वर्चस्व लादण्यासाठी हे होत आहे असं मलाही वाटतं. नाही, तुम्हाला असं वाटतं का की महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे सत्ताधाऱ्यांनी हिंदी भाषिकांना जवळ करण्याचा प्रयत्न आहे का? असेल ना. राजकारणावरती मी बोलणार नाही, मी टाळतो ऍक्च्युली. पण हे सरळ सरळ दिसतंय हो, सरळ सरळ दिसतंय. डिवाइड अँड रूल, दुफळी निर्माण करायची आहे. गुजराती मराठीमध्ये करून झाली, आता हिंदी मराठीमध्ये करायची आहे. दुफळी झाली तर त्याचा फायदा त्यांना होणार आहे ना. वोट बँक आहे शेवटी. आता दोघं भावांचं जे आंदोलन होणार आहे 5 जुलैला, हिंदी सक्ती करण्याच्या विरोधामध्ये मोठा महामोर्चा होणार आहे. ह्या मोर्चाच्या तयारीसाठी आता दोघांकडनं म्हणजे हालचाली सुरू झाल्या आहेत. मनसेकडनं फोन जात आहेत नेत्यांना, सगळ्या पक्षांना नेत्यांना फोन जात आहेत. परंतु ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी पोलिसांना पत्र दिलेलं आहे की अशा प्रकारे बेकायदेपणे हा मोर्चा काढता येणार नाही आणि असं कोणीही विरोध करू शकत नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. ठीक आहे. याकडे कसं पाहता तुम्ही? मी नाही बघत. प्रत्येक माणसाच्या ऍक्शनला आपण रिॲक्शन दिली पाहिजे असं मला नाही वाटत. कशासाठी? ठीक आहे ना, ते त्यांचा प्रयत्न करतायत, करून दे की त्यांना. शेवटी कोर्ट बसलेली आहेत, कायद्याचे वरती लक्ष ठेवणारी लोक आहेत, ते घेतील ना निर्णय. कोणतरी आडवं जात आहे म्हणून आपण कशाला त्याच्या बाबतीमध्ये बोला आणि त्याच्यावरती टीका करा, मला गरज नाही वाटत. या मोर्चासाठी तुम्ही आता काय तयारी करा, म्हणजे तुमची तयारी कशी असणार वैयक्तिक? साहेब, आमच्या संघटना आहेतच ना. हा. शेवटी आम्ही शाखा लेवलला आमची लोक आहेतच ना. ती जी तुम्ही जे अभियान राबवलं होतं दोघं भावांनी एकत्र येण्याचं, ते अभियानासोबत जे लोक जोडले होते त्यांना सोबत घेऊन तुम्ही मोर्चा सभा घेणार का? त्यांना सांगायची गरजच नाहीये. ते वाटच बघतायत. त्यांना मी सांगण्याची गरजच नाहीये. समजलं ना. अभियानामध्ये जी लोक सामील झाली होती ती काय माझ्या पुण्याईवर आली होती का? हो, मुळीच नाही. ती साहेबांच्या पुण्याईवरती आली होती. माझं त्याच्यामध्ये काही नाही, मी एक निमित्त मात्र होतो. समजलं ना. तोच निमित्त मात्र मी आजही आहे. आणि तुम्ही लोक सगळीकडे प्रसिद्धी देताच आहेत. परत
त्याच्यामुळे माझ्या मनामध्ये काय आहे ते त्या लोकांपर्यंत पोचतंय. ती लोक येणार, त्यांना सांगायलाच लागत नाही. शिवसेनेचा हा वर्ग असाच आहे. म्हणजे आमच्या पिढीतली जी शिवसेना होती ना, ती शिवसेनेच्या वाईट काळात शिवसेनेबरोबर नेहमी असते. चांगल्या काळामध्ये कदाचित जाणार नाही कुठे, पण जेव्हा वाईट काळ येतो किंवा कुठच्या असे प्रश्न उभे राहतात तेव्हा ती आपोआप न सांगता उतरते. त्यांना काही आग्रह करायला लागत नाही, आमंत्रण पाठवायला लागत नाही, गाड्या पाठवायला लागत नाहीत किंवा पैसे पुरवायला लागत नाही. आपोआप येतात आणि ते येणार. तुम्हाला जेव्हा फोन येत असतील, आता महाराष्ट्रातून अनेक शिवसैनिकांचे फोन येतील की तुम्ही जे बोलतो आता ते आता घडताना दिसत, दोन ठाकरे बंधू एकत्र येतात, तेव्हा तुम्ही बोलत असता तेव्हा आजूबाजूच्या लोकांचे काय अभाव असतात, काय प्रतिक्रिया असतात त्यावेळेस? आता सकाळचीच तुम्हाला एक गोष्ट सांगतो. माझ्या बाजूला एक साधी बाई उभी होती काहीतरी सामान घ्यायला, अतिशय साधी. म्हणजे काय म्हणतात ते, मिडल क्लास पण नाही, लोअर मिडल क्लासची ह्याच्यातली असावी. तिची इमिडिएट काय म्हणताय, दोघे जण एकत्र येतात, वा 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 वा. तुमचं भरून आलं. अरे प्रातिनिधिक रिॲक्शन होती ही. मराठी माणसाच्या मनामध्ये किती तुमच्याबद्दल ती आत्मीयता आहे. काय देणार आहात तुम्ही मराठी माणसाला, त्याचे हक्क मिळवून देणार आहात एवढंच. मराठी माणसाच्या घरावर काही सोन्याची कौलं चढणार नाहीयेत, पण आम्हाला कुठेतरी तो एक आधार वाटतो की आमची बाजू मांडणारा, आमच्यासाठी उभा राहणारा, आमच्यासाठी ताकद लावणारा कोणतरी पक्ष, कोणतरी नेता आहे. समजलं ना? हा विश्वास तुम्ही जो देणार आहात ना, त्याची परतफेड तुम्हाला ज्या काय स्वरूपात मिळेल ना, ते तुम्ही इमॅजिनही करू शकत नाही. अशा स्वरूपात ती परतफेड तुम्हाला मिळणार. ह्या काळामध्ये चंदू मामांसोबत तुमचं कधी बोलणं झालं होतं का? कधीच. आता चंदू मामान देखील प्रतिक्रिया समोर येते, त्यांना देखील एक खूप आनंद होतोय. चांगलं आहे ना, दोन्ही बाजूने प्रयत्न होतात, ते चांगली गोष्ट आहे. शेवटी मामा आहेत ते दोघांचे, चांगली गोष्ट आहे. आम्ही तेच म्हणतो ना की बाकी राजकीय पक्ष सुद्धा कुटुंब आहे, ते कुटुंब एक घ्यायला हवं. कुठेतरी बाळासाहेबांना पुन्हा सामोरं जाताना जर सांगता आलं की साहेब काम फत्ते करून आलो, तर त्याच्यासारखं सुख नाही हो, त्याच्यासारखं सुख नाही. हिंदी ही खरोखरच लादली गेली पाहिजे का नाही लादली गेली पाहिजे? तुम्ही मराठी आहात ना, तुम्हाला काय वाटतं? काय म्हणून कुठचीच भाषा लादू नका. मुळामध्ये हिंदी, तुम्ही ह्या देशामध्ये हिंदी लादू शकत नाही, हे एकदा सिद्ध झालेलं आहे. समजलं ना? कुठे तुम्ही महाराष्ट्रात, तुम्ही गुजरातमध्ये नाही लादलेली आहे, तुम्ही राजस्थानमध्ये नाही लादलेली आहे, तुम्ही साऊथमध्ये नाही लादलेली आहे, तुम्ही केंद्रामध्ये ती राष्ट्रभाषा नाही करू शकलेला आहात. मग कशासाठी लादताय ती? कशासाठी लादताय? ज्या पद्धतीने चाललंय त्या पद्धतीने चालून दे ना. मुंबईमध्ये हिंदी बोलतोच आहोत ना आम्ही, आणखीन ती वेगळी शिकवायची काही गरज नाहीये, सक्ती करून शिकवायची गरज नाही. हा, पण असं देखील म्हटलं जातं, असा देखील आरोप केला जातोय सत्ताधाऱ्यांकडनं घ्या काही ठराविक, म्हणजे त्यात सदावर्ते पण असं म्हणतात की हा जो निर्णय घेतला होता हिंदीचा, शालेय शिक्षणात सक्तीचा, हा निर्णय हा त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात झाला असा त्यांचा आरोप आहे, म्हणजे दावा करतात. हो, या देशामध्ये आजही जे जे प्रॉब्लेम होतात ते नेहरूंनी करून ठेवलेले आहेत. कशासाठी तुम्ही या लोकांच्या नादी लागताय भलत्या प्रश्नावरती? सगळ्याला नेहरूच जबाबदार आहेत की? अच्छा, आता ह्याच्या पुढे जाऊन मी बोलत नाही, काहीतरी माझ्या तोंडातून वाईट निघेल, मला ते बोलायचं नाही. बरं, आपण या चर्चेचा शेवट करूया. तुम्ही राज्यातील शिवसैनिकांना काय आवाहन कराल? कारण 5 जुलैला मोर्चा देखील आहे आणि दोन बंधू एकत्र येत आहात. ही मराठी माणसासाठी, मराठी भाषेसाठी आता हे सगळं ते आंदोलन करताय, मोर्चासाठी समोर येत आहे, ही तुमच्यासाठी पर्वणी असेल का 5 जुलै हा? नक्कीच. राज्यातील शिवसैनिकांना तुम्ही काय आवाहन कराल? नक्कीच आवाहन करायची गरजच नाही. शिवसैनिकांना माहिती आहे, शिवसैनिकांची जबाबदारी ते जाणून आहेत वगैरे. आता फक्त एकच गोष्ट सांगेन मी, म्हणजे जर सांगायचीच हे आली तर, आपण मागे काय झालंय ना, कोण कोणाला काय बोललं होतं, कोणी कोणाचे कसे पाय ओढले होते, कोणी कशा पाठीत खंजीर, ह्या सगळ्या गोष्टी आपण विसरून जाऊया. आपण पाठी कोरी करूया आणि आता नवीन ह्याला सुरुवात करूया. मागचं सगळं विसरून जाऊया, श्री गणेशा करूया आणि नवीन श्री गणेशा करूया. चांगल्या मनाने, चांगल्या दिलाने एकत्र येऊया आणि ही जी तुमची आताची तात्पुरती जी युती झालेली आहे ती पुन्हा शिवसेना एकत्र होण्यापर्यंत कशी घेऊन जाता येईल. जे शिवसेनेला सोडून गेले सत्तेत आहेत ते जर परत आले तर गद्दारांना घ्यायची गरजच नाही. अच्छा, सत्तेसाठी, पैशासाठी जे गेलेत ना त्यांना मुळीच घेऊ नका. पण जे म्हणजे राजसाहेबांसारखी मंडळी आहेत, सगळी मंडळी आहेत, ठीक आहे, तात्विक मतभेद त्यावेळेला होते ना, तर कसे एकत्र येतील, ते पुन्हा शिवसेना, पूर्वीची शिवसेना कशी उभी राहील. आणि शिवसेना, मी तेच सांगतो की विलिनीकरण झालं तर त्याच्यासारखं हे नाही. दोघं एकत्र या, दोघांमधल्या ज्या काय सत्ता संघर्ष जो आहे तो कसा मिटवायचा तो तुम्ही दोघं बसूनच मिटवा. आणि
एक दिलासा मराठी माणसाला द्या. दोघं भाऊ ठाकरे भाऊ जर एकत्र आले तर मुंबई महापालिकेवरती ठाकरे बंधूंचा झेंडा फडकेल का? 100%. 100%. त्यासाठी तरी एकत्र आलं पाहिजे. नाही नाही, त्यासाठी ते एकत्र येणारच आहेत आता, ते काय प्रश्नच नाही आहे. त्यासाठी एकत्र, ते तर मी पहिल्यांदा म्हणजे आंदोलन सुरू करण्याचं तेच होतं की त्यावेळेला जवळजवळ राजसाहेबांच्या 13 सीट्स निवडून आल्या होत्या, पण 50 ते 55 सीट युतीच्या पडल्या होत्या, शिवसेना भाजपच्या. म्हणजे ते जे मतांचं विभाजन झालं त्याच्यातूनच हे आंदोलन माझं मी उभं केलं होतं की ते होऊ नये. आणि बघू आता नवीन याच्यामध्ये काय होतंय ते. धन्यवाद सतीश सर, धन्यवाद. तुम्ही लेट्सअप सोबत संवाद साधल्याबद्दल. मराठी भाषेसाठी, मराठी माणसासाठी आणि मराठीच्या अस्तित्वासाठी दोघं ठाकरे भावांनी एकत्र येणं खूप गरजेचं आहे. आणि 5 जुलैला जो हिंदी मी पोहोचलोय इकडे. सक्तीकरण जर राज्य मी सरकारकडनं जर केलं पत्रकार जात संघात आहे, आहे, याला मी विरोध येतोच आहे. करण्यासाठी सर्वांनी मैदानात उतरा अशा प्रकारचं नक्की, आवाहन 100% देखील मी पोहोचतो. सतीश वळून यांनी केलं आहे. कॅमेरा पर्सन संदेशसह प्रशांत गोडसे, लेट्सअप मराठी, मुंबई. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती right लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.